शेतकऱ्याचा जनाक्रोश ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी होतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री आदरणीय टोपे साहेब, खासदार निलेश लंके साहेब, खासदार काळे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते चंद्रकांत अण्णा दानवे आणि उपस्थित सर्वच व्यासपीठ, कारण वेळ भरपूर झालाय, आपल्याला अनेक वक्त्यांची भाषणं ऐकायची, पण चंद्रकांत अण्णा तुमचं भाषण ऐकत होतो आणि भाषण ऐकताना तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पंचायत समिती, तहसील, कोणी इकडून शौचालयाचा घोटाळा, हे सगळं सांगितल्यावर मला एक जुनी मालिका आठवली, बाप नंबरी बेटा 10 नंबरी. आणि ती मालिका त्याचा हुबेहूब प्रत्यंतर आपल्या या मतदारसंघामध्ये यायला लागलाय का काय, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यायला लागली. कशात पैसे खावे, आमचं बीड फक्त बदनाम झालंय. बीडपेक्षा पुढचा परळी पॅटर्न हा तुमच्या सांगण्यावरून या भोकरदनमध्ये असं त्या ठिकाणी सांगावं लागेल. आज ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याची कर्जमाफी करा, यासाठी खरं तर आपण हा मोर्चा काढला. पण हे सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही, कारण हे सरकार हे दळबद्री गेंद्याच्या कातडीचं सरकार आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असेल तर त्याला शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व लागतं, ज्याला शेतकऱ्याची जाण असलेलं नेतृत्व आहे, ज्यांनी 71,000 कोटीची शेतकऱ्याची कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती आदरणीय शरद पवार साहेबांनी केली. पण हे सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही. आज अनेक लोकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलंय, घरामध्ये पाणी शिरलंय. आज त्यांना त्या ठिकाणी सरकार मदत करायला, आधार द्यायला पुढे त्या ठिकाणी येत नाही. मगाशी सांगितलं की सरकार किती मदत देत आहे, तर 3400 रुपये एकरी मदत देत आहे, म्हणजे 85 रुपये गुंठा. चंद्रकांतांना 85 रुपये गुंठा म्हणलं, जर 3 डझन केळं घ्यायचे म्हणलं एक उपमुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला, तर 30 रुपये डझन केळे. आणि तुमच्या मदतीत 1 गुंठ्याच्या 3 डझन केळं तुम्हाला द्यायला येणार नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या हातात काय देताय? तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. आज शेतकरी आत्महत्या करतोय. नांदेडमध्ये टोपे साहेब, एक शेतकऱ्याने त्याचं घर वाहून गेलं, शेत जमीन वाहून गेली आणि आता मी कर्ज कसा फेडणार याच्यामुळे आत्महत्या केली. आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून त्याचे आई वडील हे 12 तासांनी त्यांनी त्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. मग आता देवेंद्र फडणवीस 302चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? तुम्ही सांगत होते ओला दुष्काळ जाहीर करा, 10/2021 तुम्ही म्हणले ओला दुष्काळ जाहीर करा, आणि आता तुम्ही सांगताय ओला दुष्काळ जाहीर करायचा हा शब्दच नाही. मग तुम्ही 5 वर्ष मुख्यमंत्री असताना काही दाव्या केल्या का? तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करता येतो का नाही हे तुम्हाला माहित नव्हतं. पण फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावायची, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची, हा काम चालू आहे. शफिक शेठने मगाशी सांगितलं की एक आमदार टोपे साहेब नगरमधून येतो आणि सातत्यानं मुस्लिम समाजाच्या विरोधी बोलतो. शफिक भाई, उसका ज्यादा टेंशन मत लो. एखादा रहता ना नया नया मुसलमान हुआ और रोजे का महीना आया, तसं त्या आमदाराचं झालंय. तो आतापर्यंत 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत लंके साहेब तो मुस्लिमातच होता का नव्हता? त्याला हिंदूंचा प्रेम नाही, त्याला मुस्लिमांचा राग आहे. आणि तो राग काय? तर मुकुंदवाडीतल्या जे 3 प्रभाग आहेत तिथं जे काही साधारण 26, 27, 70 एक बूथ आहेत, त्या 70 बूथवर याला 0 मतं पडली आणि अभिषेक कळमकरला मतं पडली. म्हणून मुस्लिमांचा राग कुठं व्यक्त करायचा, म्हणून तो मुस्लिम समाजाच्या विरोधात गरज वखत फिरतोय आणि हिंदू जनाक्रोश तुम्ही करताय. मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इंग्रजाच्या काळात 150 वर्षात कधी देशमुख हिंदू जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली? निजामाच्या काळात कधी हिंदू जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली? काँग्रेसच्या 67 वर्षाच्या काळात कधी हिंदूचा जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली का?
मागच्या 11 वर्षात देशाचा प्रधानमंत्री कोण आहे? कोण आहे? मुस्लिम आहे? कोण आहे देशाचा प्रधानमंत्री? कोण आहे? गृहमंत्री कोण आहे देशाचा? मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा? गृहमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा? हा? मग तुम्ही मला सांगा, हे सगळे जर असताना हिंदू जर सुरक्षित नाही तर मग हे काय धाड्या करायला पदावर बसलेत का? तुम्ही पदावरून बाजूसारखा आपोआप आमचा हिंदू बांधव हा सुरक्षित राहिल्यासारखं त्याला वाटतंय. तुम्ही सत्तेत आल्यावरच का त्यांना सुरक्षित वाटतंय? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याच्या अश्रू पुसायचे नाहीत, त्यांच्या त्या ठिकाणी नुकसान झालं त्याला मदत करायची नाही, त्याला आधार द्यायचा नाही. म्हणून हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी याच्यामध्ये जाती जातीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लोकांना विभागताय आणि मूळ प्रश्नावर तुमचं आमचं लक्ष विचलित करण्याचा हा कार्यक्रम चाललाय. म्हणून ह्यांना हिंदूंचं प्रेम नाही, ह्यांना मुस्लिमांचं त्या ठिकाणी प्रेम नाही, ह्यांना ओबीसीचं प्रेम नाही. ह्यांना फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी लक्ष विचलित करायचंय. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जर तुम्ही, शेतकरी हा कोणत्या समाजाचा आहे का त्याच्या डोळे पुसायला जात नाही? मंगेश साबळे तिथं उपोषणाला बसलाय, त्याच्याकडे काय तुम्ही बघत नाही? बच्चू कडून आंदोलन केलं, त्याच्याकडे मंत्री फिरत नाही. फक्त ह्यांना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेल त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, आपले अनेक नेते बोलणार आहेत. पण मित्रांनो, मी एवढंच सांगतो की ह्या लोकांना यांची खुर्ची त्या ठिकाणी धोक्यामध्ये, आज शेतकरी आहे त्या ठिकाणी धोक्यामध्ये. म्हणून शेतकऱ्याला मदत करायची नाही म्हणून जाती जातीमध्ये हे लोक तेल निर्माण करतायत. आणि इथला स्थानिक आपल्याला चंद्रकांत अण्णांनी सांगितलंय, पण ते आता वेळ कमी आहे म्हणून मी जास्ती तर त्याच्यावर बोलत नाही. पण संडासमध्ये पैसे खाणारा माणूस हा महाराष्ट्रात कुठंच नाही, तुमच्या मतदारसंघात आलाय. आणि या संघाच्या आणि घरकुलाच्या पैशाने जी तुम्ही ही दगडी चाल या लोकांच्या तळतळाच्या पैशाने उभी केली, ती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तळतळाचा पैसा हा चांगला नसतो, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.